मी मान्य करते की सध्याची जी आपली लाईफस्टाईल आहे, जसं आपण जेवण नेहमीच रात्री बाहेरचे ऑर्डर करते, एक ॲपमुळे आपल्याला लगेच जेवण मिळते हातात, की लांब वर्किंग आवर्स आहे, आपल्याला अजिबात एक्सरसाइज करण्यासाठी वेळ नसते. हे मुंबईचे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे डेफिनेटली डायबिटीज वाढते, त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही आहे. आणि आपण जे वेस्टर्नायझेशन केलं आपल्या लाईफस्टाईलच्या, त्याच्यामुळे खूप हे प्रॉब्लेम वाढून गेले. पण एक गोष्ट हे पण आहे असावरी की जेनेटिकली पण आपल्याला टेंडन्सी असते की आपण जे पण जेवण घेतात त्याच्यात फॅट जे असते ते मेनली आपला शरीराच्या पोटाच्या एरियामध्ये सगळं जमा होऊन जाते. ते आम्ही मेडिकली विसरल फॅट म्हणतात. आणि विसरल फॅट इज मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह फॅट. हे मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह फॅट हॉर्मोन्स सिक्रीट करते बॉडीमध्ये, याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स होते. आणि आपल्याला माहीत आहे की सगळं जे आपण इन्फ्लमेशन म्हणतात हे सगळं ह्या फॅटमुळे होते. आणि ते फॅट जे असते ते सगळं डायबिटीज असू दे, ब्लड प्रेशर असू दे, कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम असू दे, ते सगळ्याला आमंत्रण करून घेते. तो इट्स अ कॉम्बिनेशन ॲक्च्युली. डेफिनेटली लाईफस्टाईल सगळी गोष्टीला वाढून देते, पण जेनेटिकली पण आपल्याला टेंडन्सी असते.